पूजाने ना पार्सल मागवलंय, पण आम्हालाही माहिती नाही काय मागवलंय। ती फक्त बोलली घ्या आणि खोलून बघा त्यात मध्ये काय आहे। तर बघू आता आम्ही त्यामध्ये काय आहे। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे। पूजाला टिफिन बनवते आणि तुम्हाला सर्वांना व्हिडिओमधून पूजाला बघायचं होतं म्हणून मी आज येणं सकाळचं शूट करते। सकाळची वेळ म्हणजे थोडीशी धावपळीचीच असते, पूजाचा टिफिन असतो, थोडीफार घाई गडबड असते, पण म्हटलं चला आज छानपैकी एक रेसिपी पण तुम्हाला दाखवते। ही रेसिपी याआधी पण मी रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे। आणि आता सकाळचे 7:30 झालेले आहे, बाहेर थंडी आहे, तर हॉलचा दरवाजा काही अजून उघडलेला नाही आहे, त्यामुळे हॉलमध्ये थोडाफार अंधार दिसतोय तुम्हाला। तर आता मी किचनमध्ये ना टिफिन बनवते। पूजासाठी छान अशी एक मस्त आलू मटरची भाजी बनवते, म्हणजे पुरी भाजीची भाजी असते ना तीच भाजी बनवते। आणि एका साईडला आता दूध पण तापत ठेवलंय, दुसऱ्या साईडला आता भाजी करून घेते। पूजा तिचं आवरत होती, तयारी करत होती, तोपर्यंत मी किचनमध्ये टिफिन करून घेते। आणि रोजची हीच आमची सकाळची वेळ अशीच असते। आता कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी टाकली आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकला। कांदा थोडासा हलकासा परतून घेतला आणि त्यामध्ये लगेच फ्रेश मटार टाकले, कारण मटार आहे ना शिजायला वेळ लागतो, तर ते पण लगेच कांद्याबरोबर टाकले। आणि एक टोमॅटो पण बारीक कापून घेतला। या भाज्या 2-3 मिनिटात तेलामध्ये परतून घेणार आहे। भाज्या पटकन मऊ व्हाव्या आणि पटकन शिजाव्या यासाठी ना त्यामध्ये लगेच मीठ टाकायचं। मिठामुळे ना भाजी पटकन अशी मऊ होते आणि पटकन शिजते, कारण सकाळची थोडीफार धावपळ असते, तर सिंपल पद्धतीमध्ये ज्या काही भाज्या लवकर होणाऱ्या असतात ना त्याच मी पूजाला देत असते। आता बटाटे पण बॉईल करून झालेले होते आणि तुम्ही बघितलं मी बटाटे ना पातेल्यामध्येच उकडवले, कारण कुकर खूप मोठा आहे आणि एवढेसे बटाटे उकडायला मी कुकर काही वापरला नाही। तसे पण बटाटे ना छोटे छोटे आहे, तर कुकरमध्ये ना खूप जास्त उकडून गेले असते, पातेल्यामध्ये 10 मिनिटातच ते उकडले होते। तर सर्व बटाटे आता सोलून घेतले आणि आलं लसणाची पेस्ट मी ना 8 दिवस पुरेल अशी एकदम करून ठेवते, कारण मला आहे ना सकाळी अशी घाई असते, तर लसूण सोलायला एवढा वेळ नसतो, त्यामुळे मला लागते सुक्या भाज्यांना अशी आलं लसणाची पेस्ट आपण वापरतो। तर थोडीशी आलं लसणाची पेस्ट यामध्ये मी टाकली आहे। आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो मटारचे दाणे पण थोडेफार शिजले। तर आता यामध्ये मसाले ॲड करायचे, तर इथं मी थोडीशी हळद घेतली पाव चमचा, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि थोडी धना पावडर टाकते। मसाले थोडेसे कमीच टाकते, कारण भाजी कमी आहे थोडीशी आहे आणि जास्त तिखट नाही बनवत, पूजाला खूप जास्त तिखट नाही चालत। आणि बॉईल केलेले बटाटे आता कापून घेते, किंवा मग हाताने कुस्करून घेतले ना तरी पण चालतात। तर काही बटाटे मी हातानेच कुस्करून घेतले। हे सर्व बटाटे आता कढईमध्ये टाकल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर पाणी घालताना खूप जास्त पाणी नाही घालायचं, इथे एखादा ग्लासभर घालायचं आहे, कारण ही भाजी खूप जास्त पातळ नसते, अशी थिक बनवायची आहे घट्ट। आणि 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती ना झाकण ठेवून शिजू द्यायची। ही भाजी तुम्ही सकाळी नाश्त्याला पुरीसोबत पण खाऊ शकता। हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज काय बनवलंय मम्मी? आलू मटर पुरी भाजीची भाजी ग। पोळ्या बनवून झाल्या का? पोळ्या बनवायचे, दूध गरम झालं असेल तर घेतलं। ओके, माझा टिफिन बसून दे लागतात। घे ना अजून। नाही, टेस्ट करून सांग। खाऊन सांग कशी झाली। खूप छान येत रे।
कशी झाली? एकच नंबर. खूप दिवसांनी तुम्हाला पूजा व्हिडिओ मध्ये दिसते, कारण सकाळी बरेच काही गडबड असते तिची, टिफिनची सर्वच आवरावर असते. आता टिफिन झालेला आहे आणि मस्त पुरी भाजीची भाजी असते ना, तीच भाजी केली आहे. ती म्हणत होती पुऱ्या पण कर, पण म्हटलं नको सकाळी सकाळी एवढं तेलकट, तर मग चपात्याच केल्याय तिला आणि छान झाली. आता थोडस खाऊन जाते ती सकाळी, कारण 2:30 ला खाते ना तू टिफिन खायला 2:30 होतात, 3 वाजता खाते. त्यामुळे ती सकाळी रोज थोडस नाश्ता करून जाते, पण बसून खाई ना मग असंच उभ्या उभ्याच खाती. रोजच आहे तिचं, बसून अजिबात खात नाही. त्यानंतर मग ती कॉफी घेते, तर तिला कॉफी आवडते, कारण कधी चहा कधी कॉफी घेते ती. हॉस्पिटलमध्ये पण चहा असतो, पण तिथे चहा नाही घेत ती जास्त. तुझ्यासारखं मसालेदार नाही भेटत मला. अगं बाई, मसाला करायचा होता कारणाला, टाइमच नाही भेटला. मी साहित्य घेऊन ठेवलंय, आणलंय, आज करून ठेवी. चला आता किचन पण क्लीन करून झालेलं आहे. थोडीशी 2-4 भांडी ती घासून घेते. आणि अजून राहुल शेट झोपलेले, ते काही उठले नाही. मिस्टर उठलेले, पप्पा आंघोळ करायला गेले का? अण्णा उठ. मी पण माझ्यासाठी ना थोडीशी कॉफी बनवते. पूजाची कॉफी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, माझी थोडी वेगळी आहे. मी थोडीशी शेगडीवरती उकळून घेते आणि तिने डायरेक्टली कपामध्ये दूध टाकलं, त्यात कॉफी साखर डायरेक्ट मिक्स करून पिते. पण मला तशी नाही आवडत. पावणे 9 वाजत आलेले. रोजचा हाच टाइम असतो तिचा निघण्याचा. बाप्पांचे दर्शन घेते. 4 पट पगार मागितला होता, 4 पट पगार दिलाय बाप्पाने. जास्त पाहिजे. एवढी लालच चांगली नाही बाई, एवढी लालची नाही वागू. कुबेराक्षी झाड आहे ना, त्याचे पण दर्शन घ्यायचं. पाय हे मला पाहिजे. तुला घेईल छोटस. हो, मला मी तुला पैसे सेंड करते वाटलंच तर. पैसे नको देऊ. घेऊन ये ना परत. ठीक आहे ठीक आहे. आणि अशातलं छोटं पण भेटलं तरी चालेल. स्वस्त नाही का? हे 250 250 दोन्ही पण 250 ला आहे. हा का? मग हे दोन्ही पण घेऊन ये, मी ओपीडी मध्ये ठेवते. तुझ्या आहे ना तिथे ओपीडी मध्ये. ते वेगळं आहे. हे कुबेरेक्षी हे कसं हे असावं ना, तू कसं काल सांगितलं तसं. ठीक आहे ठीक आहे चालेल. माझं स्वेटर राहिलं. स्वेटरला एवढी थंडी नाही का आज, पण तरी असं प्रोटेक्शन ते म्हणतात ना मम्मी. आज आहे ना जास्त थंडी नाहीये बाहेर. अगं हो, आज जास्त थंडी नाही, पण ते म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरं आवर पटापटा, पावणे 9 वाजत आली. चलो बाय बाय. माझ्या फोनची चार्जिंग संपली होती ना, घे तुझा मोबाईल. बाय बाय सगळ्यांना. मी आता चालली हॉस्पिटलमध्ये. बाय बाय. आणि मम्मी आज चहाचा मसाला बनव. बरं ठीक आहे. खूप दिवसांपासून मसाल्याचा चहा प्यायचा. ठीक आहे ठीक आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता आहे ना निवांत बसून मस्त कॉफी पिते मी. सकाळी उठल्यापासून आहे ना थोडी धावपळच होते. थोडा वेळ आता आराम करते, नंतर बाकीची कामं करते. मिस्टरांची आंघोळ पण झाली, त्यांना पण चहा करते. कॉफी घेतली, त्यानंतर थोडीफार भांडी घासायची होती, ती घासली. हॉलची साफसफाई झाली आणि बाहेर आहे ना कुरिअर बॉय आलेले, तर त्याने एक पार्सल आणलं होतं. ते पार्सल पूजाने मागवलेले आहे. त्यामध्ये काय आहे आम्हाला माहीत नाही. अरे याच्यात काय? काहीच माहिती नाही. पूजाने ऑर्डर केलेलं आहे पार्सल. मला पण माहिती नाही, ती फक्त बोलली घे. खोलून बघू ना आपण यात काय. ना याच्यात काय पूजाने ना पार्सल मागवलंय, पण आम्हालाही माहिती नाही काय मागवलंय. ती फक्त बोलली घ्या आणि
खोलून बघा त्यात मध्ये काय आहे. तर बघू आता आम्ही त्यामध्ये काय आहे. आमच्या गौला असं वाटतंय की माझ्यासाठी काहीतरी आहे, म्हणजे त्याच्यासाठी सरप्राईज काहीतरी आहे. असं नाही का? अरे काहीच माहिती नाही, ती फक्त बोलली पार्सल येणार आहे तेवढं ताब्यात घ्या. तर आम्ही घेतलंय, 200 रुपये पे पण केले त्यांना. जास्त काही महाग नाही, 200 रुपयाचं काहीतरी आहे. पण ते ती बोलली तुम्ही व्हिडिओ करा, खोला. कॅमेरा घेऊ का जवळ? अरे खोल. माझ्यासाठी नाही ते. नाही का? मग कोणासाठी आहे? तुझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे तुला दिसलं? तू ओळख ना त्याच्यात काय असेल. मी नाही ओळखू शकत, मला काहीच माहित नाही. नाही काय वेगळंच आहे काहीतरी मला वाटतं. थांब 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 थांब. थोडं माग घे. मला आहे ना घाई झाली पाहिजे. दाखव ना. तुझ्यासाठी नाही घ्यायचं काहीतरी. पाहिलं ना? ते हे वाटतं गायत्री मंत्र. अरे हे तर मला मागवायचंच होतं ऑनलाईन. हे पूजाने मागवलं. मला हे ना ऑनलाईन मिशोवर पाहिलं होतं, मी मला मागवायचंच होतं. बरं झालं तिने तिला मागवलं. पण कशासाठी मागवलं? घरात ठेवायसाठी मागवलं, कॅबिन मध्ये मागवलंय ठेवायला, काही माहिती नाही आम्हाला. गायत्री मंत्र त्यावरती लिहिलेला आहे. पॉझिटिव्हिटी येते म्हणजे ते बघून बघून ना. तर आपल्या पूजाने पार्सल मध्ये काय मागवलंय तुम्हाला बघायचंय ना. तर हे बघा, जास्त वर नको करू, कॅमेरा जास्त वर नाही लावलेला. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणजे मला असं थोडं उलट दिसत होतं पण मी बोलतो. तर खूप सुंदर आहे ना, मला लय आवडलंय. घरामध्ये लावायला खूप छान आहे. पण तिने तिच्या कॅबिन मध्ये लावायला घेतलं असेल ना, आपल्याला काय माहिती घरात घेतलं का. कारण ती बोलली की माझ्यासाठी ती कुठे लावणार कॅबिन मध्ये, म्हणजे तिला पॉझिटिव्हिटी मिळेल त्यासाठी तिने ते मागवलं असेल असं तरी वाटतंय मला. पण छान आहे ना, मला पण खूप आवडलंय. मी पण घरामध्ये मागून घेईल एखादं असं, जर हे तिला तिकडे न्यायचं असलं हॉस्पिटलमध्ये तर. छान आहे. सकाळी मला म्हणत होती मला कुबेरचं झाड, बांबू ट्री पण आणली तिथे ठेवायला. तर छान आहे, मस्त आहे. कसं वाटलं तुम्हाला पूजाचं ऑर्डर केलेलं पार्सल? आवडलं ना? मस्त आहे. याची प्राइस जास्त नाही, 194 रुपये पे केले मी त्यांना. चला, माझी लापशी शिजते गॅसवरती. लापशी केली मी आज, गव्हाची लापशी. आज मस्त अशी गुळाची लापशी बनवली मी, एकदम छान झाली होती. खूप दिवसांनी मी घरामध्ये गोड बनवलंय काहीतरी, आणि गुळाची लापशी मला खूप आवडते. तर मी रेसिपी चॅनेलवरती टाकलेली आहे, नक्कीच बघा तुम्ही बघितली नसेल तर. आणि आज मी तुम्हाला सकाळचं जे काही माझं धावपळीचं रुटीन असतं ते शेअर केलं. तुम्हाला सर्वांना पूजाला बघून खूप छान वाटलं असेल. आणि आता राहुल दादा पण लापशी खातोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल, तोही बघा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.